बघू. हे बघा, या चिठ्ठीवरचं अक्षर बघा. अहो, हे अक्षर तुमचं नाहीये. मला माहितीये तुमचं अक्षर कसं आहे. त्यामुळे तुमचं नाव जरी या चिठ्ठीत असलं तरी मला माहिती ही चिठ्ठी तुम्ही लिहिलेली नाही. काय तनिषा मॅडम, फसला का तुमचा प्लॅन? अहो, ही चिठ्ठी मला सापडलाच मला हे कळालं होतं की हा तुम्हा दोघांचा प्लॅन आहे. मग आता तो प्लॅन मी कसा फसू देऊ ना, म्हणून मी पण मजा घेतली जरा तुमची. करेक्ट, अगदी बरोबर ओळखलंस तू. ऍक्च्युली मी तुम्हा दोघांची परीक्षाच घेत होते. इंद्रा, मी तुला सकाळी म्हणाले ना की मी तुम्हा दोघांच्या विश्वासाची परीक्षा घेणार आहे म्हणून. येस. मग झाले की नाही परीक्षेत पास? हो, पास पास. आणि तुम्ही आमच्या कितीही परीक्षा घेतल्यात ना तरी माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास. खरं तर यांनी मला सगळं आधीच सांगितलं होतं. तुम्ही दोघं कॉलेजमध्ये एकत्र होतात ना, त्यावेळी तुम्ही यांना प्रपोज पण केलं होतं. पण यांनी नकार दिला होता, बरोबर ना? हो, बरोबर. तू डबा घेऊन आली आहेस ना? मला भूक लागली. अगं, जेवण करूयात का आपण प्लीज? हो, जेवूया ना. नाही, इथे नको. का? आपण खाली जेवूया ना कामगारांसोबत. चला. तनिषा, ना? येतेस ना? हो, चला ना प्लीज. बरं का तू टिफिन घेऊन आलीस. भूक लागली आहे खूप. काय बनवलंय सर? बटाटा. ग्रेट. तनिषा, कसला विचार करतेस रे? काय पण म्हणा, इंदिरा साहेबांनी कंपनीची सुरुवात कशी दमदार केली या. अक्षय आबासाहेबांच्या पावलावर पाव ठेवली. आबासाहेब कसं झोकून देऊन काम करत होतं, अक्षय तसंच इंदिरा साहेब झोकून देऊन काम करतात. अगदी बरोबर बोलला. आणि ह्या मॅडम पण त्याच्याबरोबर एक नंबरच काम करते ती बघा. आता बघा, मशीन मटेरियल प्रोडक्शन मध्ये स्वतः जातीनं लक्ष घालते ती. तर बाहेरच आहे का नाही? हो. हो, पण आपल्या सगळ्या कामगारांचं तर इंदिरा सरच बघतात की सगळं. आपल्याला किती सांभाळून घेतात इंदिरा सर, नाही का ग? हो, आताच बघ ना, ते आपल्या सोबत जेवायला बसलेत. असा कुठला मालक कामगारांसोबत जेवायला बसतो? हे मात्र खरं आहे. अहो, काय झालं तुम्हाला? कसला विचार करताय? नाही, काही म्हणजे एक छोटासा प्रॉब्लेम आहे, पण आय डोंट नो तुला कसं सांगू. कसं सांगू म्हणजे काय? सांगा, काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली मी आणि तनिषा विचार करतोय की प्रोडक्शन वाढवूया. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे मॅनपॉवर कमी आहे आणि प्रोडक्शन वाढवणं भाग आहे. पण मग प्रोडक्शन वाढवून कामगारांना त्रास काही होऊ नये असा काहीतरी वे आउट काढायचा प्रयत्न चालू आहे, पण काही सुचतच नाही. सर, असं काय करताय? हे सगळे कामगार आपलेच आहेत. तेच आपल्याला काहीतरी सोल्युशन सांगतील बघा. म्हणजे रतन, ऐक ना, जरा प्रॉब्लेम झालाय. मला ना सगळ्या कामगारांशी बोलायचंय आता. तू सांगतोस का सगळ्यांना? सांगतो. सगळ्यांनी जरा ऐका, राणीला तुमच्या संग बोलायचं. या जरा इकडे. हे बघा, आपल्या फॅक्टरीच्या भल्यासाठी इंद्रजीत सर आणि तनिषा मॅडम यांना आपल्या फॅक्टरीचं प्रोडक्शन वाढवायचं.
ह्या सगळ्यामुळे आपल्या सगळ्यांचं पण भलंच होणार आहे. पण आता काय, कामगारांना त्रास न देता हे सगळं कसं करायचं, प्रोडक्शन कसं वाढवायचं याचा जरा प्रश्नच पडलाय त्यांना. हे बघ राणी, आम्हाला सगळ्यांनी म्हणजे कामगारांनी त्रास न देता हे करणं सगळं कठीण आहे. पण ह्यासाठी थोडीशी ऍडजस्टमेंट करायला लागेल. पण म्हणजे काय करायचं? हे बघ, म्हणजे फॅक्टरीच्या एका लेनमध्ये आम्ही 8 जण काम करतो, तर बाकीचे जे उरलेले 4 जण आहेत ती दुसऱ्या लेनला काम करतो. त्यामुळे काय होईल, आपण जी बाहेरनं मागवणारे 4 एक्स्ट्रा कामगार आहे ती मागवायची गरजच पडणार नाही. काय रे, बरोबर का नाही? रतन अगदी बरोबर बोललास बघ. मला काय वाटतं माहितीये का, एका कामगारानं जर समजा 1.5 शिफ्ट जर केली का नाही तर म्हणजे जास्त कुणावर लोड पण येणार आणि त्रास पण कुणाला नाही ना. हे आपलं झालं, पण बाकीची 1.5 शिफ्ट करायला तयार आहेत का? काय रे? बरं रतन, ही जी कंपनी अडचण आली ना, ह्या अडचण सोडवण्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहे. काय रे? आता काय झाला की नाही प्रॉब्लेम सॉल्व? आता जर एका कामगाराने 1.5 शिफ्ट काम केलं तर आपलं जवळपास 2.5 दिवसाचं काम एका दिवसात होतं. मग प्रोडक्शन वाढेलच. नाही, हा सगळा विचार आमच्या मनात सुद्धा आलेला, पण आम्हाला थोडं असं वाटत होतं की कामगारांना त्रास होईल. पण आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांनी स्वतःच दिलंय म्हटल्यावर काही प्रॉब्लेमच नाहीये. पण राणी, या सगळ्यात तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे. म्हणजे तू वकील आहेस आणि तरी तुला इथलं मॅनेजमेंट छान जमतं. म्हणजे मला तर असं वाटतं की तू इथल्या मॅनेजमेंट मध्ये असायला पाहिजे होतस. काय तनिषा? हो, छान जमलंय मॅनेजमेंट. नाही नाही, माझं मॅनेजमेंट कितीही भारी असलं ना तरी ते तुमचं एवढं नाही. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आणि सर मिळून इथलं सगळं व्यवस्थित हँडल करा आणि आपल्या फॅक्टरीची पुन्हा भरभराट होईल. बरं चला, या सगळ्याचं ना आता जेवण करायचं राहिलंच की. हा, आता मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, आता सगळे मन लावून जेवूया. चला चला, जेवून घ्या पटकन, ब्रेक ओव्हर होईल. जेवा आता.